नमस्कार। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा देखील करण्यात आली। ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे। मात्र महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम होत आहेत हे विरोधी पक्षांना पाहवलं नाही आणि दुसरीकडे या योजनेविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती। लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील अवेस पेचकर यांच्या मार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती। लाडकी बहीण योजना बंद पाडायची म्हणून विरोधकांनी मुल्ला यांना हाताशी धरलं। विरोधी पक्षनेत्यांनी आधी योजनेला विधानसभेत विरोध केला, योजनेवर खालच्या भाषेत टीका केली। जयंत पाटलांनी तर आता लाडकी बायको योजना आणा म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील बहिणींची थट्टा केली। मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आणि विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले। कोर्टाने ही याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांना देखील चांगलंच फटकारलं आहे। लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना आहे। हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे। यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं निरीक्षण सुनावणी दरम्यान न्यायालयानं नोंदवलं आहे। महिलांसाठी राज्य एखादी योजना राबवत असेल तर त्यात कोणी हस्तक्षेप का करावा असं म्हणत मुंबई कोर्टाने या लोकांना आता सनसनीत चपराक लावली आहे। योजनेविरुद्धची आपली कारस्थाने आणि अफवा सफल होत नाही हे पाहूनच काँग्रेसनेच या नावेद मुलाला प्लॉन्ट केले होते। पण महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कांवर वाकडी नजर ठेवणाऱ्या अनेकांना या महाराष्ट्राने चांगलीच अद्दल घडवली आहे आणि भविष्यातही घडवत राहील।